अ, काय त्या ठिकाणी उजनी धरणाची सध्याची स्थिती आहे? उजनी धरणाची परिस्थिती अशी काल परवाच मला वाटतं उजनी ठेवून खालच्या भागासाठी पाणी सोडलेलं चंद्रभागा नदी चंद्रभागेच्या माध्यमातून ते पाणी जातं आणि ते पाणी जवळजवळ मला वाटतं 6 TMC काहीतरी जाणार आहे असं कळतंय. वास्तविक पाहता आता या 6 TMCच्या नावाखाली किती जातं हे आता सांगू शकत नाही, परंतु बरंच वेळेस ज्या गावांनी एवढा मोठा त्याग केला, जवळजवळ 30-35 गावांनी त्या ठिकाणी आपले तुम्हाला सांगतो प्रपंच उघड्या सोडून बाहेर निघाले आणि आजही ते विस्थापित असल्यासारखेच आहे. जे काही 32-35 गावाची जी काही लोक आहेत, जी गाव ह्याच्यामध्ये गेलेली आहेत, उजनीमध्ये गेलेले आहेत, ते अजूनही स्थिरस्थावर झाले नाही खऱ्या अर्थाने. आणि तरीही तुम्हाला सांगतो ह्या 31-32 गावाचा कोणी विचार करीत नाही, परंतु खाली पाणी सोडण्याची तुम्हाला प्रत्येकालाच घाई आहे. परंतु आजही ज्या काय पुनर्वसित गावाला ज्या काय सुखसुविधा द्यायला पाहिजे होत्या त्या आजही शासनाने खऱ्या अर्थाने दिलेल्या नाही. मग शासनाने खऱ्या अर्थाने ह्या गोष्टीकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. खाली नेण्याबद्दल पाणी आमची म्हणजे अडचण आहे असंच काय वाटत आम्ही त्याला विरोध करतोय असं काही नाही, कारण हे जे पाणी आहे ते सगळ्यांसाठी आहे, पण ज्यांच्यासाठी आहे किंवा ज्यांनी अधिक त्या ठिकाणी त्याग केलेला आहे त्यांचा अगोदर विचार करावा आणि नंतर तुम्हाला इतर लोकांचा विचार करावा असं या ठिकाणी मला आपल्याला आवडून सांगायचंय. चंद्रभागा नदीमध्ये किती क्युसेकचा आता सध्या विसर्ग सुरू आहे? आता जवळजवळ तुम्हाला तो वाढली 10,000 क्युसेक्स दररोज 10,000 क्युसेक्सनी पाणी त्या ठिकाणी चाललेलं आहे. असं जवळजवळ मला वाटते 12 दिवस पाणी हे जाणार आहे. आता 12 दिवस जाते अजून किती जाते हे काही सांगू शकत नाही. करमाळा तालुक्यातील 31 ते 35 गावांचा यासाठी त्याग केलेला आहे आणि त्या अनुषंगानेच कुठंतरी आता त्यांचा प्रथमतः विचार होणं गरजेचं आहे. आणि पाणी तर आता 10,000 क्युसेकनं 12 दिवस खाली जाणार आहे. तर यासाठी आपण काय कुणाला भेटणार आहात, निवेदन देणार आहात काय? आता आमचं सिस्टम उद्या परवा कलेक्टर साहेबांना भेटणार आहे, गोष्ट तिथे त्यांच्या निदर्शनास आणणार आहेत. कारण आता नवीनच कलेक्टर साहेब या ठिकाणी आलेले, त्यांनाही आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी जायचं आहे. ते दोन्ही आमची कामाच्या माध्यमातून होती. करमाळा तालुक्यातील जी योजना सुरू आहे त्या योजनेच्या अनुषंगाने आपण मागील वेळेसही सांगितलं होतं की ते 5 फूट खाली ते खोली करण्यासंदर्भात नेमकं काय कसं काय आता सध्या तो विषय आहे तो दहीगाव सिंचन योजनेचा जो विषय आहे की जे चारीने पाणी येते पंप वेलकर काय तो पंपची जी चारी आहे ती तुम्हाला दूरवर आहे काय, त्याच्यामुळं पाणी जरी असलं तरी त्याला पुरत नाही, पाणी येत नाही. त्याच्यामुळं त्याची खोली करणं गरजेचं आहे, जेणेकरून खोली केल्यानंतर पंपवेलला पाणी मिळेल आणि दहीगावचं सिंचन सुरळीत चालू आहे. कारण जर दहीगावचं सिंचन जर चाललं तर पूर्व भागाला तिथं शेतकऱ्यांचं कल्याण होणार आहे. नाहीतर जर 8 महिने जर पाणी मिळालं तर त्याला अर्थ राहणार नाही. अलाहाबादमध्ये सुद्धा या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. नाही जे काय आपल्या ज्या लोकांनी एवढा त्याग केला, एवढं त्यांची तुम्हाला जमिनी गेल्यात, म्हशीच्या जमिनी गेल्यात, हे जेवढं आले महाराणाच्या जमिनीवर आलेले तिथे कोणाला त्यांचा उदरनिर्वाह करतात. म्हणजे चांगल्या जमिनी शासनाला दिलेल्या आहेत, एवढं मोठं पण शेतकऱ्यांनी केलेलं आहे, तर शेतकऱ्यांचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. ऐन उन्हाळ्यात आणि पाणी देण्याच्या दिवसात उजनीकाठचा वीज पुरवठा खंडित केला जातो दरवर्षी शेवटच्या वेळेस.
त्याबाबत काही होणार आहे तो? नाही, त्या ज्यावेळेस असा काय प्रसंग आला त्यावेळेस आम्ही रस्त्यावर उतरले, लाईट आम्ही पूर्ववत करून दिलेली. आता तशी परिस्थिती उद्भवणार नाही. जरी तुम्हाला सांगतो उद्भवली तरी आम्ही त्याच्यासाठी रस्त्यावर उतरू आणि शेतकऱ्यांना न्याय देऊ. योजना करणार आहे. नाही, ज्या वेळेस असा प्रसंग शेतकऱ्यांना येतो त्यावेळेस आम्ही त्याच्यासाठी लाईट जोडण्याची व्यवस्था करायला लावलेली आहे. जे काय तिथले वीज पुरवठा अधिकारी आहेत त्यांना कल्पना वेळोवेळी देऊन ती वीज पुरवठा पूर्ववत केलेला आहे. त्याच्यामुळं त्या लोकांना व्यवस्थित पाणी मिळतं त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले.